जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आता आजही तुम्हाला माता पिता आणि मुलांच्या व्यवहाराविषयीच सांगणार आहे मी. मागच्या एपिसोडमध्ये आपण एस्टेटीविषयी तुम्हाला आणखी थोडं डिटेल सांगितलं होतं की आईवडिलांनी आपल्या मालमत्तेपैकी मुलांना किती द्यायला हवं. एक प्रश्न आणखीन येतो, इस्टेटीची वाटणी करताना मुलीला किती द्यायला हवं आणि मुलाला किती द्यायला हवं. अधिकार तर मुलीचाही असतो, पण आपल्याकडे भारतात मुलीला अधिकार कमी दिला जातो, मुलाला जास्त दिला जातो. कित्येक जण तर असं करतात की मुलीला द्यायला लागू नये म्हणून आधीच सगळं मुलाला देऊन टाकतात आणि मग मागे मेल्यानंतर भावा बहिणींमध्ये खूप भांडणं होतात, कोर्टात जातात. एका ताईने आपल्या भावाकडे आईच्या मृत्यूनंतर तिचं मंगळसूत्र मागितलं की मला एक आठवण म्हणून मंगळसूत्र तू दे, आणि तर भावाने सांगून टाकलं मी नाही देणार आणि हे सगळं माझं आहे. मग बहिणीचं डोकं फिरलं आणि मग तिने कोर्टामध्ये केस केली, खूप लढली, खूप वर्ष लढली आणि आपला जो हिस्सा हक्काचा होता तो सगळा तिने भावाकडून घेतला. तिने मिळवला तो लढून. एका तेवढ्याशा मंगळसूत्रापायी भावाला तिला खूप द्यावं लागलं. एक आमच्या शेजारीच एक बंगला, खूप मोठा बंगला होता. ते मालक इतके श्रीमंत होते आणि त्यांनी आपला बंगला विकून सगळे पैसे त्यांना कॅश करायचे होते. तो विकायला काढला तर बहीण म्हणाली की मला तर वाटणी हवी आहे. तर भाऊ म्हणाला नाही, मी नाही देणार, हे सगळं माझं आहे आणि या बंगल्यात मीच राहतो आणि मला माझ्या आईवडिलांकडून हे मिळालं आहे तर मी नाही सोडणार हे. बहीण मग अडूनच बसली की मी नाही तुला मिळू देणार, बघते तू कसं काय विकतोस. आणि तिने इतका मोठा अडथळा आणला आणि आपला हक्क दाखवला, कोणी घ्यायला तयार होईना. मग भावाने विचार केला की राहू दे, नको लगेच नको विकूया, आपण मी माझ्या पद्धतीनं विकेन कसाही. परिणाम असा झाला की त्या सगळ्या संपत्तीची किंमत कमी होत गेली आणि त्या कोटीच्या बंगल्याची किंमत 50 लाख झाली. अरे विकून 50 लाख बहिणीला दिले असते तर किती खुश झाली असते. आता तर उगाचच कमी झाली ना. बघा, कित्येकदा असं होतं की मुलींवर आपल्या भारतामध्ये थोडासा अन्यायच होतो आणि परिणाम असा होतो की आपापसात तणाव निर्माण होतो आणि मग एकमेकांचं तोंडही बघायला तुम्ही तयार होत नाही, इतकी वेळ येऊन ठेपते. मग मी माझ्या वडिलांविषयी सांगते. त्यांना खूपच आवड होती मुलीची आणि त्यांना पाच मुलं होती आणि मुलगी एकही नव्हती. जेव्हा मी आईच्या पोटात होते तर वडिलांच्या सतत मनात असायचं की मला मुलगीच हवी आहे. जगाच्या अगदी विरुद्ध तो काळ म्हणजे मुलगी जन्माला आल्यावर तिला मारून टाकण्याचा काळ होता आणि अशा काळात अशी इच्छा त्यांनी बाळगली आणि त्यांची इच्छाशक्ती तीव्र होती की एकतरी मुलगी हवी आणि त्यांची इच्छा पूर्णत्वाला आली. आणि जेव्हा माझा जन्म झाला तर वडिलांना इतका आनंद झाला की त्यांनी सगळ्या गावात बँड बाजा शोभायात्रा काढली आणि सगळ्या गावाला पेढे वाटले होते. आणि इतकंच नाही तर त्यांनी जन्मापासूनच आपल्या बिझनेसमध्ये मुलांना जेवढा हिस्सा दिला तेवढाच हिस्सा मुलीलाही दिला होता. खूप मल्टीमिलियनर होते ते. आणि नंतरसुद्धा भावांनी तो मान राखला, त्यातून जास्त बिझनेस केला आणि भावांनी आजवर सगळं तसंच निभावलं. आणि म्हणतात की तुझी वाटणी, तुझा हिस्सा तुला आपल्या इस्टेटीतून मिळालेला आहे, तू तुझ्या हक्काच्या पैशांनी जग,
धर्माच्या पैशांवर, लोकांच्या देणगीच्या पैशांवर तू आपला चरितार्थ चालवू नको. आपलं नैसर्गिक पुण्य असं असतं की आपल्याला प्रत्येक वेळी ते मदत करतं. आणि आम्हाला तर आधीपासूनच दादाजींकडून ही शिकवण मिळाली आहे की आपली गुजराण आपल्या पैशांनीच करायची. आपल्या प्रवासाचा खर्च, आपलं खाणं पिणं फिरणं सगळं काही आपल्याच पैशांनी व्हायला हवं. आणि अशावेळी परिस्थिती तुम्हाला मदत करते. जोवर आपण शुद्धपणे जगू इच्छितो तोवर निसर्गही शुद्धपणे जगण्यासाठीचे सगळे मार्ग मोकळे करतो. बघा, वडिलांनीच जन्मापासून अशा प्रकारे शेअर ठेवला बिझनेसमध्ये, म्हणून आज तो वाढत चाललाय. आजही प्रत्येक वर्षी मला मिळतो. जेव्हा हवे तेवढे पैसे मला मिळत राहतात. म्हणजे हे म्हणून मी प्रत्येक वडिलांना ही विनंती करते की आपल्या मुलींना वेगळं नका समजू. तुम्ही त्यांनाही आपल्या मुलांच्या बरोबरीने समजा. जितकं शक्य असेल, जास्त काही नाही तर काहीतरी हिस्सा त्यांना द्या. तुम्ही आपल्या हाताने द्या आणि सगळं आयुष्यभर ती मुलगी आपल्या आईवडिलांना स्मरत राहील. कारण मुलींच्या जीवनात कधी सुख कधी दुःख तर येतच असतं. तिच्या त्या सुखदुःखात आपल्या वडिलांच्या पैशांची तिला गरज भासते आणि ते बहुमूल्यही असतात. आजकाल जुन्या काळी मुलींचा खूपच तिरस्कार केला जायचा. मुलगी जन्माला येताच तिला मारून टाकलं जायचं, कारण मुलगी नकोच असायची. खूप ओझं वाटायचं. ते कर्ज काढून लग्न करायचं, त्यावेळी हुंडा द्यायचा. या सगळ्या गोष्टी आईबापाला कठीण वाटायच्या. मग 2-4 मुली झाल्या की तर मग मारूनच टाकायचे लहान असतानाच. त्या काळात कोणी विचारायचंही नाही. आजकाल कोणी असं मारत नाही, पण आजकाल ॲबॉर्शन कायदेशीर झालेलं आहे, तर तिला आधीच अबॉर्ट करून संपवून टाकतात त्या बाळाला. आता प्रेग्नन्सी टेस्टही होऊ शकते, सेक्ससुद्धा डिटेक्ट होऊ शकतो गरोदर असतानाच. मुलगी नको असेल तर नको म्हणून ॲबॉर्शन करतात, मुलगा असेल तर मग राहू दे म्हणतात. ही चांगली गोष्ट नाही आहे. स्त्री भ्रूण हत्या का करायची सांगा? ॲबॉर्शन करायचं म्हणजे तिचा खून करण्यासारखंच आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि जगू देणं हा आपल्या मानव धर्माचा खूप मोठा सिद्धांत आहे. कुणालाही तुम्ही मारू शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्या भारतात मुलींना कमी लेखतात आणि वाईट नजरेनं बघतात. तिची किंमत खूपच कमी, एकदम अशी 0 करून टाकतात. आणि असं नाही करायचं. सगळ्यांना समान बघा, समान आहेत. मुलगा मुलगी यांना समान दृष्टीने बघा. इतकंच काय, जुन्या काळी हुंड्याची जी पद्धत होती आजसुद्धा आहे, नाही असं नाही आहे. हुंड्यासाठी किती मुलींना आत्महत्या करावी लागते लग्नानंतर. दररोज 1 किंवा 2 केसेस आपण पेपरमध्ये वाचतो. इथे तर फक्त वर्तमानपत्रातून कळतं, पण जिथे वर्तमानपत्रातले बातमीदार पोहोचत नाही अशा किती मुली असतील आत्महत्या करणाऱ्या लग्नानंतर. त्यांना हुंड्यासाठी इतकं टॉर्चर केलं जातं की शेवटी त्या आत्महत्या करतात. म्हणजे असंही होता कामा नये. मुलगी ही काय बाजारामध्ये विकून टाकायची गोष्ट आहे का? की तिला हुंडा द्यायचा आणि विकून टाकायचं? असं नाही करायचं. बघा, आजकालच्या मुली इतक्या सबळ असतात, शिकलेल्या असतात, सुजाण हुशार असतात. इतकंच काय, तर मुलांपेक्षा जास्त आजकालच्या मुली शिकून तयार असतात, शिक्षणामध्ये हुशार असतात, स्मार्ट. आणि त्याही स्वतःची गुजराण आपल्या मेहनतीने, आपल्या हुशारीने करू शकतात. त्यासुद्धा नोकरी धंदा सगळं काही करू शकतात. म्हणजे आजच्या काळात मुली इतक्या पुढे गेल्या तर त्यांना हुंडा देऊन अशी त्यांची किंमत करायची कशाला? तिला अशा प्रकारे बाजारातली वस्तू का बनवताय? तिला स्वतःला समजा नाही चांगला मुलगा मिळाला, हुंडा द्यावा लागत असेल तर तिचं लग्नच नका करू. ती कुमारिकाच राहिली तरी चालेल. आपलं आयुष्य ती आपल्या पद्धतीने आणि मुक्त मनाने जगू शकेल.
इतका सासरच्यांचा दबाव, आईवडिलांच्या मनात इतकं काय असतं की लग्न व्हायलाच पाहिजे असं का? कशाला? सांभाळू शकता तुम्ही मुलीला. जेव्हा तुमची शेवटची वेळ येईल तरी तिचं वय 40-45 असेल. ती काय एकटी नाही राहू शकत? विधवा स्त्रिया नाही करत? प्रत्येक मुलीनं लग्न करायलाच हवं आहे असं काही ठरलंय का? ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत असेल आणि म्हणत असेल मला नाही लग्न करायचं, मी राहीन अशीच प्युअर, तर तिला नक्की प्रोत्साहन द्या मग. आणि तिला सांगायचं की बाळा तुझ्यासाठी आम्ही आहोत, अजिबात काळजी करू नको. कोणाचंच आयुष्य हुंड्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येण्यापेक्षा चांगलं हे की अशा ठिकाणी आपली मुलगी द्यायचीच का? नाही द्यायची आपण. आपल्या समाजात मुलीची काय इतकी शून्य किंमत आहे का? शून्यच काय, तर मायनस किंमत झाली अहो. अशा प्रकारे तिचं आयुष्य नसलं पाहिजे. तिलाही आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगता यायला हवं. मुलगी असले म्हणजे काय, तिने आपल्या मनात एक प्रकारच्या न्यूनगंडाच्या भीतीने जगायचं की बाबा मी मुलगी आहे, आता माझं कसं होणार, मला नवरा कसा मिळेल, सासू कशी मिळेल. अरे एक ताई येते तर तिला तिच्या नवऱ्याने मुलासाठी इतका त्रास दिला, 5 डिलिव्हरी झाल्या, प्रत्येक वेळी मुलगीच जन्माला आली. इतकं काय, तर तिचा नवरा असंही म्हणायचा की यातल्या तुझ्या 2-3 मुली मेल्या तर मी नारळ फोडीन हनुमान. अरे हनुमानाला का बिचाऱ्याला आणता रे मध्ये? बिचारा ब्रह्मचारी आहे, त्याला मुलींच्या मरणाच्या मध्ये का आणताय? कशी माणसं आहेत आपल्याकडे. मग ती बिचारी रडायची, म्हणायची ताई काय करू, 5 मुली, मग मुलगा झाला तेव्हा माझे ग्रह बदलले, नाही तर आणखीन मुली होत राहिल्या असत्या, 10-12 झाल्या असत्या तरी थांबला नसता माणूस. असं आजकालच्या काळातल्या शिकल्या सवरलेल्या लोकांना सुद्धा अशी क्रेज असते की मला मुलगाच हवाय, मुलगी नकोय. आतून असं आत्ताच रिसेंटली एक ताई आली होती. तिचा भाऊ आणि वहिनी तिला घेऊन आले आणि म्हणाले की 1 महिन्याची मुलगी आहे, तिची झाली आहे, तर तुम्ही तिचं नाव ठेवा आणि तिला आशीर्वाद द्या. आम्ही तिचं नाव ठेवलं. आणि मग तो भाऊ सांगायला लागला की काय करायचं हिचं, 1 महिन्याची नाही 4 महिन्याची होती मुलगी, तर 4 महिने झाले आणि अजूनही तिच्या सासरचे, तिचा नवरा, तिच्या सासरहून कोणीच त्या मुलीला बघायलाही आलेलं नाही. का? तर मुलगी जन्माला आली म्हणून त्यांना तिरस्कार वाटतोय. अगदी मुलगा आला असता तर धावत धावत पहिल्या दिवशी आले असते. बघा बोला, असं या काळातही इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि हायफाय काळातही चांगले सुसंस्कृत लोक, शिकले सवरलेले लोक असा विचार करतात मुलीच्या बाबतीत. किती वाईट गोष्ट आहे. हे तर निसर्गाचं देणं आहे. आपले ज्याच्याबरोबर जेवढे ऋणानुबंध असतील त्याला ते तेवढे पूर्ण करायचेच आहेत. अरे एक तर इतका मोठा हायली एज्युकेटेड बाई होता आणि म्हणायला लागला की जेव्हा मला बातमी मिळाली की मला मुलगी झाली आहे, त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अरे मुलगी, त्याला इतकं दुःख झालं. आणि इतकंच नाही तर ती मुलगी आता 12-13 वर्षाची झाली आहे, पण ती मुलगी त्याच्या समोर आली तरी भयंकर तिरस्कार वाटतो त्याला. आणि तिला इतका मारतो, इतका धोपटतो. तर जेव्हा आमच्याकडे त्याने आपल्या सगळ्या कुकर्मांचा पाढा वाचला, कबुली दिली, तेव्हा त्याने अशी जाहीर सभेत माईकवर आपल्या कुकर्मांना कन्फेस केलं आणि क्षमा मागितली आणि म्हणाला की अशी चूक मी पुन्हा कधी करणार नाही. त्याला खूप पश्चाताप झाला. अरे असं मी काय केलं. बघा प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही सुद्धा आईच्या पोटीच जन्म घेतलाय. आईच नसती तर कुठे असता तुम्ही. आपली आई, आपल्या आजोबांनी जर आपल्या आईला जिवंत ठेवलं नसतं तर तुम्ही आज इथे असतात का? कसा काय तुम्ही आपल्या मुलीच्या बाबतीत असा विचार करताय? ती सुद्धा उद्या कोणाची तरी आई होणार आहे. भारताच्या एखाद्या भावी पंतप्रधानाची किंवा खूप मोठ्या संताची आई असू शकेल ती. तिच्याकडे तुम्ही असं तिरस्काराने का बघता? तिच्याकडेही आदराने जरा बघा आणि तिलाही सुसंस्कृत बनवा आणि तिच्या प्रगतीसाठी तिला शिकून मोठं करा. आणि कर्माचा सिद्धांत असा आहे की जर
अबॉर्शन करायला जाल तर त्याचा परिणाम पुढच्या जन्मामध्ये मिळतो, जनावर गतीत जावं लागतं. कारण हा एक खून करण्यासारखंच असतं ते. एका पंचेंद्रिय जीवाची हत्या करताय, भलेही प्राथमिक अवस्थेत असेल, पण खून तर आहेच. मग त्याचा परिणाम तर भोगावा लागणारच तुम्हाला. तुम्ही म्हणाल आम्हाला तर काहीच माहीत नाही, पण जर माहीत नसेल तर आज तुम्ही ते माहीत करून घ्या आणि मागे जे काही घडलंय त्याचा पश्चाताप करा, प्रतिक्रमण करा. खूप खूप जास्त अश्रू गाळून त्याचं प्रायश्चित्त पश्चाताप करा आणि ते धुवून टाका. केलेलं पाप धुवून टाका. हे खूप मोठं पाप आहे. मुलीला, प्रत्येक जीवाला जगायचा अधिकार आहे. त्याला का कसं काय मारता तुम्ही? त्यात आपली खुशी नाही आहे. आता आपलं ऋणानुबंध आहे, हिशोब आहे तो मागच्या जन्माचा. तो हिशोबच आपल्याकडे येतो. तो हिशोब वसूल करण्यासाठीच येतो आणि या हिशोबालाच तुम्ही अशा पद्धतीनं खून करून मारून टाकाल तर त्या हिशोबातनं काही सुटका नाही, पूर्ण होतच नाही. शिवाय पुढच्या जन्मात आणखी वाढवून खुनाच्या आरोपाची भर पडते आणि त्याचा न्यायनिवाडा होऊन पुढच्या जन्मात तुम्हाला जनावर गतीत जावं लागतं आणि भयंकर भोगावं लागतं. तो सोडत नाही तुम्हाला. म्हणून हे जे सुसंस्कृत असतात, आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात, म्हणजे चांगला हा मनुष्य देह मिळाला आहे, त्याने अशी कुकर्म करून जनावर गतीत कधी जाऊ नये, असं करू नये, अशी कर्मच करू नये. आणि कधी काही घडलं तर त्याचा मनापासून पश्चाताप करावा, खूप प्रायश्चित्त घ्यावं, तर पाप मग धुतलं जाईल तुमच्याकडून. हा कर्माचा सिद्धांत आहे. कर्माचं कसंही कर्म का असेना, पण त्याचा मनापासून प्रायश्चित्त आणि प्रतिक्रमण करत करत त्याचं हे सगळं पाप या जन्मातच तुम्ही धुवून टाकू शकता. पुढच्या जन्मापर्यंत ते जाणार नाही, इथेच ते पूर्ण होईल. एक भाई आले होते, 35 वर्षांचे होते, खूप मोठे बिझनेसमन होते. तर येऊन म्हणायला लागले की माझ्या वडिलांबरोबर इतकं वैर निर्माण झालं आहे. मला तर ते कमी करायची इच्छा आहे, पण माझे वडील मात्र हाडवैर धरून बसलेले आहेत. मी आणि माझे सगळे भाऊ सगळे मिळून वडिलांबरोबर धंद्यात एकत्र होतो आणि आमचा बिझनेसही चांगला चालला होता. पण का कुणास ठाऊक माझा आणि माझ्या वडिलांचा अजिबात पटत नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीकडे ते उलटंच बघतात. इतकंच काय तर मला रागावतात, माझा खूप अपमान करतात. मी काही केलं तरी ते ओरडतातच आणि त्यांना आवडत नाही ते. आणि मग आमच्या बिझनेसमध्ये फारच अगदी कॉन्ट्राडिक्शन व्हायला लागलं आणि मी विचार केला की इतकी भांडणं करायची, वडिलांना माझ्यामुळे त्रास होतो, त्यापेक्षा मी माझा वेगळा बिझनेस काढतो. आणि मग मी एक मोठी फॅक्टरी वेगळीच काढली. पण बाहेर समाजात वडील आणि मुलगा वेगळे झालेत असं त्यांना दाखवायचं नव्हतं. त्यामुळे बाहेर कुणाला काही माहीत नव्हतं. सगळ्यांना असंच वाटत होतं की हे सगळे एकत्रच आहेत. पण ते वेगवेगळे होते आणि आता वडिलांना हे अजिबातच पसंत नव्हतं. मुलगा काही करायचा वेगळा होऊन करत होता तरी त्यांना इतकी जेलसी वाटत होती, इतकं की ते अगदी मुलाला तोंडावर सांगायचे, तू काही कर बघ, मी तुझं सगळं मैदान साफ करून टाकेन, तुला शांतपणे मी झोपू देणार नाही, शांतपणे काहीच करू देणार नाही. इतकं हाडवैर होतं ते. इतकंच काय, पण तो बिचारा आपल्या फॅक्टरीमधून प्रॉडक्ट जे काही प्रोडक्शन व्हायचं, बाजारात जाऊन विकायचं मार्केटमध्ये, तर बाप जाऊन त्याचे सगळे पैसे घेऊन जायचा, उधारी वसूल करून घेऊन जायचा आणि हा बिचारा जसाच्या तसा राहायचा. धंदा तरी कसा करणार. तर अशी वेळ आली की त्याला फॅक्टरी बंद करावी लागली. त्याचा धंदा जो होता तो सगळा बुडाला आणि तो आमच्याकडे आला आणि म्हणायला लागला की आता मार्ग दाखवा, यावर मी काय मी उपाय करू. मला तर मनापासून वडिलांबरोबर समेट घडवायचा आहे, पण माझे वडील माझे हाडवैरी बनले आहेत, सोडतच नाही आहेत. सगळ्या समाजात, सगळ्या कुटुंबामध्ये वडिलांनी सगळ्यांना माझ्याविषयी इतकं उलटसुलट सांगून माझ्याविषयी कोणाला आता आदरच उरलेला नाही. कोणी मला मदत करायला तयार नाही आहे. तर आता मी काय करू, कुठे जाऊ. आणि माझासुद्धा संसार आहे,
बायका मुलं आहेत, त्यांचा चरितार्थ कसा भागवू? बाप तर मला काही करून शांतपणे जगू देत नाही आहे. आता चांगल्या घरात, सुसंस्कृत धर्मनिष्ठ घरात बापाचे आणि मुलाचं असं हाडवैर झालेलं आहे. वैर झालं ते ठीक हो, पण आईवडिलांनी किंवा मुलांनी ते पुढे वाढू देता कामा नये. कुठेही कोणाची थोडीशी जरी चूक दिसली तरी प्रतिक्रमण करून तिथल्या तिथे ते संपवून टाकायचं. ते फार वाढेल असं काही घडूच द्यायचं नाही आणि बाजूला व्हायचं आणि तिथे जिथे घडेल तिथे संपवायचं. प्रतिक्रमण करून, पश्चाताप करून, प्रायश्चित्त करून की अरे असं चुकीचं आहे, माझ्या बापासाठी किंवा माझ्या मुलासाठी असा उलटा विचार नाही करायचा, असा उलटा विचार त्याला दुःख होईल माझ्यामुळे, असं काही करायचं नाही. तर तो संस्कारक्षम आणि खऱ्या धर्माच्या मार्गावरून चालतोय असं म्हटलं जाईल. आमच्या कुटुंबामध्ये एक छोटीशी घटना घडली की एकाला अशी इच्छा झाली की आपण आपल्या सगळ्या वाटण्या करून टाकल्या तर चांगलं होईल, आरामात आपापल्या घरी राहतील. आई वडील दोघांचंही निधन झालं होतं, त्यानंतर हे घडलं. पण जेव्हा ही गोष्ट दादाजींना कळली तर दादाजींनी लगेच म्हटलं की सगळे वेगळे व्हा. का बरं? कारण खूपच मनस्थिती वाईट होते, एकमेकांसाठी निगेटिव्ह थॉट्स येतात, वाढतात आणि मन दुखावतात आणि मनाला मग तडा गेला की वेगळं व्हायचं आणि मग एकमेकांचं तोंडही बघायला आयुष्यभर एकत्र येऊ शकणार नाही कुणी. इतकं मनाने लांब गेल्यावर वेगळं होणं चांगलं नाही आहे. त्यापेक्षा समजा एकाच्या जरी मनात आलं एकदा जरी की वाटणी व्हायला हवी तर सगळ्यांनी वेगवेगळं राहायचं आणि त्याच वेळी त्यावर उपाय शोधायला हवा. तर मग दादाजींनी स्वतः सगळ्यांची वेगळी वाटणी केली, सगळ्यांना बरोबर एक समान सगळ्यांना दिलं आणि आता सगळे खुशीने राहत आहेत. आज अशी परिस्थिती आहे की हे इतक्या प्रेमाने राहत आहेत, दिवसातून 2-3 वेळा एकमेकांना भेटल्याशिवाय चैन नाही पडत कुणालाच. आणि फार म्हणजे कटुता आल्यावर वेगळे जर तुम्ही झालात तर मग त्याचा काय फायदा सांगा. मग एकमेकांचं तोंड बघायलाही तयार नाही होत. अशी वेळ येईपर्यंत ताणू नका. म्हणून योग्य वेळी अगदी राईट टाईमला सगळ्याची वाटणी व्हायला हवी. एक म्हातारे काका होते, त्यांच्याकडे खूप संपत्ती होती, खूप मोठमोठे बिझनेस होते, पण धाकट्या मुलाचा त्यांना फार मोह होता, प्रेम होतं त्याच्यावर आणि मोठ्या मुलासाठी द्वेष भावना. तर त्यांनी सगळी संपत्ती त्याच्या हाती स्वतःच्या उपस्थितीतच धाकट्या मुलाला देऊन टाकली आणि बिझनेससुद्धा धाकट्याला दिला. इतकं वैर होतं दोघांमध्ये की मोठ्याचं तोंड बघत नव्हते. एवढंच काय आपल्या आईलाही आपल्या मुलाला भेटू देत नव्हते. इतकं वैर निर्माण झालं संपत्तीसाठी. आणि दोघांना जर समान दिलं असतं तर हा प्रश्नच नसता झाला. वैर तरी कमी झालं असतं थोडं, पण नाही, मरेपर्यंत चालू राहिलं ते. पण मग असं वैर पुढच्या जन्मी सुद्धा चालू राहतं. आपला मुलगा आज जो आपल्याशी शत्रुत्व करतो संपत्तीसाठी, तर तेच वैर पुढच्या जन्मातही तसंच चालू राहतं. इतकंच काय, तो तुमची बायको बनून येईल, बाप बनून येईल किंवा सासरा बनून येईल, कोणत्याही नात्याने येऊन तो पुरेपूर वसुली करेल आपल्या शत्रुत्वाची. तर हे असं वैर आपल्या भारतामध्ये वैर खूप असतं इस्टेटीसाठी. एकमेकांची तोंड बघत नाहीत, एकमेकांचा जीव घेईपर्यंत. इतकंच काय, मोठमोठ्या श्रीमंतांमध्ये तर कोर्टातही जातात, फौजदारी करतात, भाऊ भावाचा गळा कापायला तयार असतो. कोर्टात जाऊन त्याची नादारी होईपर्यंत त्याच्या मागे लागतात. तर मग अशी इस्टेट घेऊन काय करायचं ज्यामुळे आपल्याला सुख चैन नाही लाभत? असे पैसे हवेत कशाला ज्यामुळे सगळं आयुष्य कोर्टात आपल्या भावाबरोबर, आपल्या बापासमोर असा भांडण तंटा आणि अख्खं आयुष्य त्या पायी घालवायचं? यातून कुणाला काय फायदा? ते पैसे हवेत कशाला? जय सच्चिदानंद.